शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याच्या बहाण्याने देहू रोड पोलीस स्टेशन हद्दीतील तक्रारदार यांनी 20 लाख रुपयाची गुंतवणूक केली होती। त्यामध्ये देहू रोड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाल्यानंतर त्या गुन्ह्याचा तपास सायबर सेलकडून API स्वामी आणि API मुंडे यांनी पथक हे समांतर तपास करत होते। त्या तपासामध्ये 20 लाखापैकी काही रक्कम उल्हासनगर येथील एका बँक खात्यामध्ये वळती झाल्याचे निष्पन्न झाले होते। त्या अनुषंगाने उल्हासनगर येथील एक संशयित इसमाला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी करण्यात आली। त्याचा सदर गुन्ह्यामध्ये सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने त्याला ताब्यात घेऊन देहू रोड पोलीस स्टेशनकडे देण्यात आलेले आहे। या केसमध्ये आणखीन काही आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता आहे का? अगदी बरोबर, पैसे बऱ्याच अकाउंटमध्ये वर्ग झालेले आहेत। त्या संदर्भात सायबरकडून तपास चालू आहे। या केसेसमध्ये ज्या प्रकारे आपल्या नागरिकांची फसवणूक होती त्या नागरिकांना आपण आपल्या सायबर सेलच्या माध्यमातून काय आवाहन करू? पिंपरी चिंचवड सायबर सेलकडून नागरिकांना आव्हान करण्यात येते की शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करताना त्यांनी खात्री करावी। शेअर मार्केटमध्ये जो परतावा देण्यात येतो ते जे ॲप्लिकेशन आहेत ते व्हर्च्युअल ॲप्लिकेशन असतात, तर आपण पूर्ण खात्री करून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करावी।